कोल्हापुरात अवतरला भारतातला सर्वात लांब सरडा. खवलेयुक्त त्वचा, लांबलचक शेपूट आणि रंग बदलणारं खास वैशिष्ट्य घेऊन रानावनात सभोवतालच्या सरड्यांवर आढळणारा सरडा आपण लहानपणापासूनच पाहतो. साधारणतः 6 इंच ते 1 फुटांपर्यंत त्याची लांबी असते. मात्र कोल्हापुरातल्या भीमा कृषी प्रदर्शनात भारतातील सर्वात लांब सरडा पाहण्याची अनुभूती कोल्हापूरकरांना मिळत आहे. इग्वाना जातीचा हा सरडा 8 वर्षाचा असून मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या मुंबईत असलेले किशोर चव्हाण या सरड्याचे पालक आहेत. साधारणतः 20 किलो वजन आणि 5.5 फूट लांबी यामुळे महाराष्ट्रातील वातावरणाशी हा सरडा एकरूप झाला आहे. अगदी घरातील सदस्याप्रमाणे त्याचे आणि किशोर यांचे नाते झाले आहे. त्या सरड्याचं नाव टोनी असे ठेवले आहे. अगदी भूक लागल्यानंतर खाण्याबाबत, बाथरूममध्ये लघुशंकेला जाण्याबाबत देखील सरडा आपल्या मालकाला सूचकपणे सांगत असतो. नमस्कार, माझं नाव किशोर चव्हाण. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे आणि मी मुंबईला असते सर्व्हिसला. आणि फर्स्ट टाइम मी काहीतरी इथं प्रदर्शनला युनिक काहीतरी घेऊन यायचं माझ्या जवळचे मी इग्वाना घेऊन आलो आहे. हे जे तुम्ही बघताय हे इग्वाना म्हणतात त्याला. ही दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे आणि आपल्या इंडियामध्ये आपण याची ब्रीडिंग वगैरे आता चालू झालेली आहे. आपण इंडियामध्ये आपण पाळू शकतो, अलाउड करू शकतो. दुसरी गोष्ट याची खासियत म्हणजे जे काटेरी पूर्ण स्किन आहे यांची आणि हे पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. हे पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. ते यांच्या डाएटमध्ये पालक, गाजर, काकडी, भोपळा, कोथिंबीर आणि सगळ्यात जास्त आवडीचा हा भोपळा त्यांचा सफरचंद आहे. आणि गेले 8 वर्ष झालं माझ्याकडं हा माझा मोठा इग्वाना आहे, त्याचं नाव टॉनी आहे. हा मी जेव्हा फर्स्ट टाइम आणलेला तेव्हा हा 6 इंचाचा होता. आता हा तब्बल 5 फुटाचा झालेला आहे. आणि बाकीचे इग्वाना आहेत ते पण मी 4 वर्षापूर्वी त्यांना घेतलेलं. ते आत्ता ते पण आणलेलं तेव्हा 4 ते 5 इंच होते. त्यांची पण आता साईज आता 4 फूटपर्यंत झालेले आहे. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांची साईज वगैरे वाढत राहते, त्यांनी मोठे होत राहतात. आणि फर्स्ट टाइम मला इकडे आल्यामुळे मला काहीतरी युनिक काहीतरी त्यांना लोकांना दाखवायची म्हणजे बरं वाटलं जरा त्यांना दाखवल्याबद्दल. आणि कोल्हापूरकरांनी यावं, बघावं अशी माझी इच्छा आहे. आणि सारखं कुठं हे रेअर आहेत, कुठं कोणाला बघायला जास्त भेटत नाहीत. कोल्हापूरकरांनी यावं अशी माझी इच्छा आहे. नमस्कार.